डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला एक मूलमंत्र दिला होता, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तोच मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेबांचा घेऊन बदलापूरचा एक युवक उठतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानिक मार्गाने घराघरापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी संविधानिक युवा मंचाची स्थापना करतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि युवक जर आपण म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युवकांना देखील अनेक संदेश दिले आणि त्या संदेशाचं पालन करताना आपल्यासोबत पाहायला मिळतोय तो म्हणजे एक असा तरुण ज्याने आपल्या बाबासाहेबांच्या विचाराने घराघरापर्यंत क्रांती करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्यासोबत असणारे वैभव सदाफुले दादा, सर्वप्रथम स्वागत आहे. एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचा विषय. तुमच्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी समजले आणि कधी असं वाटलं की आपणही या विचारांना तेवढं ठेवलं पाहिजे आणि घराघरात पोहोचवलं पाहिजे? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे म्हणजे ठळक वार्ता या न्यूज चॅनलचं तुमच्या सर्व टीमच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की आत्ताच्या युगात आपण पाहत असाल की कशा प्रकारे प्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालला हुकुमशाही पद्धतीने, परंतु तुम्ही खुल्या अर्थाने एक सामान्य तरुणाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मला इथं बोलवलं तर मला बोलण्याची संधी दिली, त्यासाठी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पण त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे खरं तर बाबासाहेब माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीपासूनच होते, परंतु बाबासाहेबांचा माझं एक म्हणतो ना आपण एक इमोशनल आता त्यावेळी जोडलं गेलं ज्यावेळी एक असा प्रसंग आला होता माझ्या आयुष्यामध्ये की रात्रीचा आपण प्रत्येक गोष्टी माहिती असेल की रात्रीच्या सुमारे 3-3:30 वाजता मला माझ्या मुंबईच्या मित्रांचा फोन आला की आपण ज्या आंबेडकर भवनामध्ये प्रत्येक भेटायचो तिकडे आपण राजकीय चर्चा करायचो त्या ठिकाणाला उद्ध्वस्त केलं गेलं, म्हणजे तिकडे बुलडोझर चालू त्याची तोडफोड केली गेली. आणि खरं तर ती बातमी ऐकल्यानंतर मनात खूप म्हणतो आपण खूप वेदना झाल्या, परंतु तिथे गेल्यानंतर सगळं संपूर्ण पाहिल्यानंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आम्ही बसायचो, आम्ही तिकडे राजकीय चळवळ सामाजिक चळवळ तिकडे आम्ही तो नाण्यात आपल्या राजकीय चळवळीचं केंद्र म्हणून मानलं जायचं, त्याची अशा प्रकारे नासधूस करण्याचा जो काही कटकारस्थान केलं गेलं ते पाहिल्यानंतर खरं तर अश्रू आले. पण ते अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, त्या अश्रूने त्यावेळी हे निश्चय केलं होतं की या अश्रूला धरून आपण पुढे क्रांती घडवायची आहे. कारण की बाबासाहेबांप्रती आजही या देशामध्ये जो काही द्वेष पसरवला जातोय त्या द्वेषाला संपवण्यासाठी आपण पण कुठेतरी पे बॅक टू सोसायटी या विचारांना पुढे घेऊन आपल्याला सुद्धा काही ना काहीतरी करावं लागेल. त्या अनुषंगाने मी सामाजिक दृष्ट्या माझं म्हणजे जे काही मला माझ्या पद्धतीने जे काही मला जमत ते करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच वेळी हे ठरवलं होतं की बाबासाहेबांच्या मुवमेंट मध्ये काम करत असताना, बाबासाहेबांचा एक अनुयायी म्हणून काम करत असताना, चळवळीमध्ये काम करत असताना आपल्याला डोक्यावर कफन बांधून चालावं लागतं. त्या दिवसापासून आम्ही ठरवलं आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी मी स्वतः की आपण आपल्या डोक्यावर कफन बांधून बाबासाहेबांनी जो हा संघर्षाचा न्यायाचा रथ जो इथून आणून ठेवलाय त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचं, जेवढं जमेल तेवढं शक्यता आपण प्रयत्न करू. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब माझ्या आयुष्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना फक्त इन्स्पिरेशन म्हणून चालणार नाही. आज माझं जगणं, आज माझ्या जगण्याचा उद्देश सुद्धा फक्त बाबासाहेबांच्या मुवमेंटसाठी. एकंदरीतच आपण बाबासाहेबांची चळवळ म्हणतो आणि ती कुठेतरी पार देखील पाडत असतो, परंतु सध्याची चळवळ आणि जी अगोदरची पॅन्थरचा इतिहास होता या महाराष्ट्राला तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतो. कारण आपल्याकडे जर आपण पाहिलं तर नेते कमकुवत आहेत की लोक एकत्र करता येत नाहीत. नेमका प्रॉब्लेम काय आहे समाजाचा? लोकसंख्या मोठी आहे, समाज शिकला, चांगल्या पदावर गेला, परंतु तरीही ही मुवमेंट जी आहे ती आपल्याला कुठेतरी कमकुवतच किंवा ढासळतानाच पाहायला मिळते. याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? नाही, सर्वप्रथम तर याच्या मागचं मुख्य कारण कसं असतं माहिती का, आपण त्याच्यावर दोष देऊन चालणार नाही. बघा, प्रत्येक आपला राजकीय नेता सुद्धा असो किंवा प्रत्येक जो काही सामाजिक कार्यकर्ता जो काय तो प्रत्येकाचं ध्येय सेम असतं, प्रत्येकाचं ध्येय सारखंच आहे. प्रत्येकाला बाबासाहेबांसाठी, बाबासाहेबांच्या चळवळीसाठी मनापासून काम करायचं आहे. काय एक दुसऱ्यांना सोडून आपण म्हणतोय मी, कारण की त्यांचं ध्येय सारखंच आहे. आपल्याला बाबासाहेबांच्या मुवमेंटला पुढे न्यायचं, बाबासाहेबांच्या विचारांना घराघरात पोहोचवायचे, बाबासाहेबांप्रती जो काही द्वेष निर्माण केला जातो, जो काही म्हणतो ना आपण एक आपल्या नजरेपासून आपल्या नजरेच्या आड जे काही बाबासाहेबांप्रती द्वेष पसरवला जातो, म्हणजे संविधानाला बदनाम करण्याचा जे काही प्रयत्न झाला वारंवार, त्याला आपण कुठेतरी बाजूला सोडून आपण घराघरात बाबासाहेब पोहोचवते. परंतु जसं तुम्ही म्हणाले की कुठे ना कुठेतरी आज आपण राजकीय दृष्ट्या कमी पडतोय. आपण जर सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर आज कोणत्या जातीवरती किंवा कोणत्या धर्मावरती अन्याय हो त्यावेळी प्रत्येकाला बाबासाहेब आठवतो. जेव्हा अन्याय होतो त्यावेळी बाबासाहेबांचे फोटोवर सगळ्यांना रस्त्यावरती उतरतात, तो कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो. परंतु ज्यावेळी बाबासाहेबांसाठी एकत्र येण्याची वेळ येते, जेव्हा बाबासाहेबांच्या संविधानावरती वेळ येते, तेव्हा कोणी आपलं पुढे सरकवताना दिसत नाही. त्याच्यामुळे खरं तर सर्वप्रथम बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत ते कोणत्या जातीचे असो कोणत्या धर्माचे असो, त्यांनी सर्वप्रथम एक ठरवलं पाहिजे की बाबासाहेबांनी सुद्धा हे सांगितलं होतं
की या देशाचं जर आपल्याला बोलतो ना आपण एक परिवर्तन घडतं, जर आपल्याला राजकारणी गुरु केली जा तुमच्या भिंतीवर जाऊन लिहा की तुम्हाला देशाच्या शासनामध्ये जमात व्हायचंय. जेव्हापर्यंत आपण आपल्या या पिढीपर्यंत हा संदेश पोहोचवत नाही की आपल्याला शासक व्हायचंय, आपल्याला देशाची राजकीय सत्ता आपल्या हाती घ्यायची, तेव्हापर्यंत आपल्याला कुठेच आपल्याला न्याय मिळणार नाही. आपण कितीच रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, आपण आंदोलन करण्यापेक्षा न्याय देणारे बनलो पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रयत्न करतोय. आणि खरं तर समाजाला माझे मनापासून कळकळीची विनंती असेल की बाबासाहेबांनी, आज आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांच्या संविधानामार्फत बाबासाहेब आजही आपल्या जिवंत आहेत. आपण मोठं थाटामाटात जयंती करतो, सगळं काही आपण करतो, आपण जयंती दिवशी संघटित होतो, आपण एकत्र येतो, विचारांची देवाणघेवाण करतो. पण आपण त्यावेळी हे विचार करत नाही कुठे ना कुठेतरी आपल्याला, आपण आज बदलापूर शहरात राहतोय, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना मानणारे लोक आहेत, पण त्यात संघटित नाहीयेत. आणि त्यांना संघटित करण्यासाठी कुठे ना कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र पाऊल उचललं पाहिजे. आपल्या मनामधले जे काही हेवेदेवे असतील ते बाजूला सारून आपल्याला संघटित करून हा मुख्य उद्देश आपल्याला ठेवला पाहिजे. आणि जे काही राहिला प्रश्न, राजकीय लोक आपले जे काही त्यांच्याप्रमाणे करतील, त्यांना वरती त्यांना वाटलं याच्यासाठी त्यांचा निर्णय त्यांना घेऊन द्यात, परंतु समाज म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणतो ना आपण एका माणसाला ताकद देण्यापेक्षा, एका राजकीय नेत्याला ताकद देण्यापेक्षा समाजाकडे त्याची ताकद आपण नेहमी ठेवली पाहिजे की समाज निर्णय घेईल कोणासोबत जायचं कोणासोबत नाही जायचं ते. नक्कीच. जसे की तुम्ही सांगितलं की शासन गतीचं महत्व आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येक शहरामध्ये एक नेता बनतो आणि तो मग स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष बनायला बनतो. मग त्यातून झालं असं की अनेक रिपब्लिकन गट बनले. जर आपण पाहिलं युपी मध्ये जर मायावती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 3 वेळा मुख्यमंत्री बनते. स्वतः खासदार सध्याच्या आपण पाहिलं की आझाद, चंद्रशेखर आझाद, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती खासदार बनतात. महाराष्ट्राला एक ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्रातलं रक्त प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले असतील, असे दिग्गज नेते आपल्यासोबत लाभलेले, तर त्यांना हे का नाही जमलं जे मायावती आणि चंद्रशेखर आझादला त्यावेळेस जमलं? नाही, सर्वप्रथम कसं असं माहितीये की प्रत्येकाने राजकीय दृष्ट्यानं आपल्याला प्रत्येक राज्याचं राजकारण वेगळं असतं. आज जर आपण पाहिलं तर युपी मधलं राजकारण आणि महाराष्ट्रामधलं राजकारण भरपूर वेगळं आहे. महाराष्ट्रामधलं झालंय असं, म्हणजे असं गोष्ट झालं की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचा सर्वाधिक काळ हा महाराष्ट्रामध्ये गेला. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येकामध्ये एक लिडरशिप क्वालिटी बिल्ड झाली ऑटोमॅटिक. आज जर तुम्ही बाबासाहेबांच्या समाजातील बाबासाहेबांना मानणारे कोणत्या व्यक्तीला तुम्ही एका मंचावरती स्टेजवरती उभं करा तर तो अर्धा एक तास कुठंच त्याला कमी पडणार आहे. बाबासाहेबांबद्दल तो एवढं काही भाष्य करू शकतो. परंतु युपी मध्ये झाला असा प्रश्न की युपी मध्ये त्यांना कुठे कुठेतरी बाबासाहेबांची मुवमेंट नवीन होते. त्यांच्यामध्ये ती क्रांतीची ज्योत उशिरा पेटली, पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं. लोक सत्तेमध्ये गेल्या, त्यांनी बोलतो शासनातील जमात बाबासाहेबांचं ध्येय पूर्ण करून दाखवलं. राहिला प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असं झालंय की इकडे जसं आता संविधान विरोधी म्हणा किंवा मनुवाद्यांना यांना हे माहितीये की बाबासाहेबांच्या विचारांचा मुख्य गड म्हणजे महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांच्या लोकांना एकत्र येऊन द्यायचं नाही, म्हणून त्यांनी वारंवार काय केलं, त्यांनी जाती समूहांना तोडत गेले. जे जाती समूहांनी बाबासाहेबांचे विचार, जे जाती समूह एकत्रित संघटित झाले पाहिजे त्या जाती समूहांना त्यांनी काय केलं, प्रत्येक जातीमधला अहंकार त्यांनी निर्माण केला. ज्यावेळी एक काळ असा होता की ज्यावेळी बाबासाहेबांच्या नावाखाली संपूर्ण जाती समूहाचे लोक एकत्रित द्यायचे. आज झालंय असं, प्रत्येक जाती समूहाला त्यांचा एक महापुरुष देऊन त्यांना ठेवलंय आणि त्यांनी जातीला तोडण्याचं काम केलंय. परंतु मला हे सांगायचंय, सगळ्या महापुरुषांना मी सुद्धा मानतो, कोणाबद्दलही मला मनात द्वेष नाही काय नाही, परंतु मला एक सांगायचंय, बाबासाहेबांबद्दल आपण बाबासाहेब जर आपण पाहिलं, बाबासाहेब महापुरुषांमध्ये शेवटचा महापुरुष म्हणत तरी आपण चालेल. कारण की बाबासाहेबांमध्ये आपण बुद्धही पाहू शकतो, बाबासाहेबांमध्ये आपण छत्रपती शिवरायही पाहू शकतो, बाबासाहेबांमध्ये आपण सर्व महापुरुष पाहू शकतो. त्याच्यामुळे बाबासाहेबांना सोबत ठेवून आपण सगळ्यांनी ज्यावेळी या देशामध्ये या राज्यामधला मागासवर्गीय असो किंवा मित्र म्हणतो सर्व काही, आता फक्त एक काय झालं, बाबासाहेबांनी आयडेंटिटी काय करून ठेवले, बाबासाहेब दलितांचे नेते. सर्वप्रथम आपण आंबेडकर समाजाच्या किंवा बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी हा आपल्यावर लागला डाग आपण पुसून काढला पाहिजे. बाबासाहेबांनी तुम्हाला एक स्थान दिलंय, तुम्हाला एक ओळख दिली, पण तुम्ही आजही स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेत असाल तर आज सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुमचा अधिकार नाही बाबासाहेबांचं नाव घेण्याचं. माझं प्रत्येकाला ते तणकावून चाललंय. बाबासाहेबांनी आपल्याला एक हायफाय जगणं दिले. आज आपण जे गाणं ऐकलं असेल, व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं, त्याच्यामुळे बाबासाहेबांकडून आपल्याला सर्व काही मिळालंय. आपण स्वतःला कुठेच कमी समजून घ्यायची, बाबासाहेब तुम्हाला संधी दिली, आता तुम्हाला कितपत पुढे जायचंय तो निर्णय तुमचा, तो तुमच्या बळाचा विषय. तो बाबासाहेबांनी तुम्हाला सर्व काही दिले. परंतु आज राज्याचा विषय जर आपण तुम्ही म्हणालात तर मला एक सांगायचंय की आतापर्यंत झालं किंवा नाही झालं तो वेगळा प्रश्न आहे, परंतु इथून पुढला हा जो तरुण वर्ग आहे हा पूर्णपणे सोशल मीडियावरती आधारित, म्हणजे बेस पूर्ण सोशल मीडिया त्यांचा आहे. त्याच्यामुळे आज जर आपण पाहिलं की गुजरातचा मुख्यमंत्री फक्त आणि फक्त
सोशल मीडियाच्या आधारे जर पंतप्रधान बनू शकतो, तर आज जर आपण युवकांनी जर ठरवलं तर सोशल मीडियाच्या आधारे आपण सुद्धा क्रांती घडू शकतो. त्याच्यामुळे आपल्या नेत्यांनी काही केलंय का त्यांना जमलं की नाही जमलं तो त्यांचा काळ होता, हा काळ आपला आहे आणि हा काळ बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे की आपल्या समोर भले बलाढ्य लोक असो, अब्जोपती लोक असो, आपल्या विरोधक म्हणजे जो प्रतिस्पर्धा, विरोधक म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणू शकतो आपण, पण आपल्याकडे बाबासाहेब असतील ना तर समोरच्या अब्जाधीश रुपये सुद्धा त्या बाबासाहेबांसमोर कमी आहेत. तर बाबासाहेबांचं नाव घेऊन आपण प्रत्येकाने राजकारणात सक्रिय झालं पाहिजे आणि आपल्या आपल्या विभागामध्ये बाबासाहेबांचं जे स्वप्न, जे ध्येय होतं शासनाची जमात, ते पूर्ण करण्याच्या मागे आपण लागलो पाहिजे. नक्कीच. बदलापूर शहराबद्दल बोलूया, कारण एक ऐतिहासिक शहर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या ठिकाणी येऊन शिवजयंतीचे अध्यक्ष देखील होते. म्हणजे जातीपातीला कुठेतरी मानणारा नाही चपराकी की जातीच्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि नुकतीच बाबासाहेबांची 134वी जयंती देखील झाली. 152 देशांमध्ये देखील साजरी केली जाते. तुम्ही आंबेडकर युवा महोत्सव म्हणून एक नवीन संकल्पना या शहरात आणली, ती आणण्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि नेमकी किती तारखेला होणार आहे आणि नेमकं याविषयी काय आवाहन कराल? सर्वप्रथम तर हा कार्यक्रम करण्यामागचा माझा उद्देश हाच होता की आपण पाहिलं असेल की, आणि मी कार्यक्रमाला पण मुद्दामून आंबेडकरी नाव पुढे ऍड केलं. आम्ही आधी ठरवलं की आपण युवा महोत्सव करू, परंतु आणि त्याच्यामध्ये माझं हे म्हणणं होतं कुठे ना कुठेतरी आता जे इतर जाती समूहाचे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये आज हा प्रश्न नेहमी निर्माण होतो की बाबासाहेब म्हणजे चुकी त्यांची नाहीये, ही चुकीला सत्ताधाऱ्यांची. आता ज्यांनी राज्य केलंय देशावर त्यांनी काय केलं, त्यांनी बाबासाहेबांना प्रत्येक वेळी दलित समूहाचा नेता किंवा मागासवर्गीयांचा नेता, मागासवर्गीयांचा महापुरुष दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु या कार्यक्रम करण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की या कार्यक्रमामध्ये आम्ही बाबासाहेब ऍज अ इंडियन, बाबासाहेबांचे देशाप्रती योगदान, बाबासाहेबांच्या देशाप्रती असलेल्या भावना काय हे दाखवण्याचा प्रयत्न कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. आणि या कार्यक्रमामार्फत मला बदलापूर शहरातील, आता जास्त मोठी मी घेणार नाही, पण त्या बदलापूर शहरातील प्रत्येक जाती समूहाच्या लोकांना मला सांगायचंय, आपण फक्त त्या फेसबुकवरती सोशल मीडियावरती बोलून चालणार नाही की बाबासाहेबांना आम्ही सुद्धा मानतो. तर बाबासाहेबांना खऱ्या अर्थापासून आपण मानत असतात आणि खरंच स्वतःला आपण देशभक्त समजत असतात तर देशभक्त समजण्या अगोदर या देशामधला जे रत्न होतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुम्हाला समजून घ्यावे लागतील. तुम्ही त्यांना फक्त जाती धर्मापुरतं मार्ग ठेवून चालणार नाही, तुम्हाला त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला ते समजण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवला. कार्यक्रमाचा आपला मुख्य उद्देश हाच होता की जो आपला आजचा तरुण वर्ग जो विखुरलेला आहे पूर्णपणे, त्याला संघटित करणं. आणि आपल्या म्हणणं मागचा माझा उद्देश असा आहे, ओघाच ओघ तर परत कोणी असं नको बोलून यांचा समाज जोडायचा आहे. मी माझा व्यक्ती त्यालाच बोलतो की जो या देशाला मानतो, जो बाबासाहेबांना एक महापुरुष म्हणून हे करतो, जो त्यांना जातीमध्ये बांधून ठेवत नाही, जो त्यांच्या विचारांचं पालन करतो, त्या सगळ्या तरुणांनी, सगळ्या युवांनी एकत्रित येऊन त्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. हा कार्यक्रम आपला 11 मे रोजी आपण आयोजित केलाय. 11 मे 2025 रोजी हा कार्यक्रम आपला 5:30च्या सुमारास सुरुवात होईल. 5:30 पासून आपण या कार्यक्रमाची सुरुवात पण आपण अशी ठेवली की आपली सुरुवात राष्ट्रगीतापासून होईल. राष्ट्रगीतानंतर आपण महाराष्ट्र राज्य गीत घेतलं, त्याच्यानंतर आपण जे काही आता काश्मीरमध्ये जो काही भ्याड हल्ला झाला आतंकवाद्यांमार्फत त्याच्यामधल्या आपल्या शहीदांना आपण श्रद्धांजली सुद्धा अर्पित करणार आहोत. त्याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या समाजामधला हा एक प्लॅटफॉर्म आपण ओपन केला. कारण की आजपर्यंत माझं असं झालंय की मी अनेक वेळा विनंती केली की माझ्यामध्ये माझी एक आवड आहे, मला समाजासाठी भाषण करायचं आहे, परंतु आजपर्यंत प्लॅटफॉर्म मला कोणी दिला नाही, एक मंच दिला नाही. आपल्या मधले अशा अनेक युवा वर्गामध्ये अशा अनेक तरुण आहेत ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे पण ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्या तरुणांना संधी म्हणून आपण एक आपलं ओपन स्टेज असणार आहे. ज्यांच्याकडे टॅलेंट असेल, आता आपले काय मित्र त्यांना सिंगिंग करण्याची आवड, त्यांना आपण स्पष्टपणे म्हणलं की तुम्हाला सिंगिंगची आवड आहे, तुम्ही बाबासाहेबांच्या गाण्यावरती प्रिपरेशन करा, आपण तुम्हाला स्टेज देण्याचं काम माझं असेल ते. तसं आपण त्याच्यानंतर आपण लाईफ ऑफ लेजंड नावाची डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट 8 तासाची असेल. त्याच्यामध्ये आपण जे डॉक्युमेंट राशी केले त्याच्यामध्ये आपण चॅप्टर वाईज करतो. जसं आपण चित्रपट पाहतो पार्ट 1 पार्ट 2, तशी लाईफ ऑफ लेजंडची डॉक्युमेंटरी हा चॅप्टर 1 असणार आहे. चॅप्टर 1 मध्ये आपण असं ठेवलंय की बाबासाहेब ऍज अ इंडियन, बाबासाहेब एक भारतीय म्हणून कसे होते, त्यांची भारताबद्दलची विचारधारा काय होती, फाळणीच्या वेळेमध्ये भारत पाकिस्तान फाळणीच्या बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं, हे सर्व डॉक्युमेंटरीमध्ये आपण दाखवलंय. आणि त्याच्यानंतरच मग आपण म्हणतो ना आपण बाबासाहेबांच्या गीतामध्ये जल्लोषमय कार्यक्रम तो सुद्धा होणार आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि आजचा युवा याच्यावरती प्रबोधनात्मक भाषण सुद्धा आपण ठेवले. त्याच्यानंतर बदलापूरमधील युवांसाठी 15 मिनिटाचं छोटंसं एक भाषण सुद्धा असणार. जास्त वेळ आपण घेणार नाही, कारण की 15 मिनिटाचं भाषण आपण यासाठी ठेवले की कुठे ना कुठेतरी आपल्या बदलापूरमधल्या युवांना आपल्याला संघटित करायचं आहे. आज बदलापूर शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. अनेक बाहेरून येणारे लोक येतात पण त्यांना हेच माहिती नाही की आपला समाज कुठे, म्हणजे बाबासाहेबांना मानणारा समाज कुठे आहे. त्याच्यामुळे त्यांना संघटित करण्याचा आपल्या उद्देशासाठी आपण हा कार्यक्रम ठेवला.
नक्कीच. शेवटी जाता जाता बाबासाहेबांची अशी कोणती एक गोष्ट आहे जी तरुणांनी अडॉप्ट केली पाहिजे? जयंतीत आपण करतोच, नाचून आणि वाचून देखील करतो, बरोबर, परंतु अशी कुठली बाबासाहेबांची स्पेसिफाईड गोष्ट आहे जी तरुणांनी आत्मसात केली पाहिजे जेणेकरून त्यांचं जीवनशैली उतारवेल? नाही, मला तर खरं तर तरुणांना हे सांगायचं आहे की आता बघा, आपण कोणाला फोर्स करू शकत नाही. प्रत्येकाला बाबासाहेबांचा लोकशाहीचा अधिकार दिलाय की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय ते. परंतु मला संपूर्ण तरुण, फक्त आपल्या समाजातील नसून तर संपूर्ण बदलावमधल्या जाती समाजा तरुणांना मला एक कळकळीची विनंती करायची आहे की आपण थोडा प्रयत्न करा बाबासाहेबांना समजून घेण्याचा. बाबासाहेबांनी जेव्हा ती मुवमेंट सुरू केली, बाबासाहेबांनी जेव्हा हा देश घडवण्याचा त्यांची वाटचाल सुरू केली, त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार नाही केला. त्यावेळी अक्षरशः त्यांनी अनेकशा अशा गोष्टी त्यांनी त्याग केला. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा सुद्धा त्याग केला. का? कारण की हा देश घडावा. या देशामध्ये उद्या स्वतंत्र तर आपल्याला मिळेलच, परंतु देशामधली जी असमाजाची वागणूक आहे त्याला मिटून समाजाची वागणूक प्रस्थापित बाबासाहेबांनी भारतीय संविधानामार्फत केली. त्याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असली पाहिजे. फक्त घरात बाबासाहेबांचा फोटो लावून चालणार नाही, फक्त बाबासाहेबांच्या गाण्यावर धिंगाणा करून चालणार नाही, फक्त म्हणतो ना आपण की बाबासाहेब जयघोष करून चालणार नाही. बाबासाहेबांना जर तुम्हाला खऱ्या अर्थाने न्याय देत असेल त्यांच्या विचारांना, तर तुम्हाला त्यांचं एकच शब्द मिळतं जास्त, त्यांच्या अनेकचे त्यांचे आहेत, पण त्यांचा एक शब्द मला नेहमी मूळ मंत्र नेहमी मला आठवतो, तो म्हणजे त्याचं थोडं पूर्वी म्हटलो की जा तुमच्या भिंतीवर जाऊन लिहा की तुम्हाला देशाची शासनगती जमात व्हायचंय. कारण की जेव्हापर्यंत तुम्ही शासक होणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि कित्येक दिवस आपण फक्त आंदोलन करणार. आणि हे म्हणतो ना आपण एक सिस्टम हे सुरू केलं आता. यांचं सिस्टम तर कसं असतं, लोक पहिला आपल्यावरती अन्याय करतील आपल्या एका व्यक्तीवरती, मग आपण समाज तिकडे आंदोलन करणार आणि समाजातील तरुणावरती लोक केसेस त्यांना कॉमिंग ऑपरेशन जे आता परभणीमध्ये घडलेलं प्रकार, सोमनाथ सोरोचे प्रकार होतात ते, त्याच्यामुळे समाजाने त्याच्यातून शिकून घेतलं पाहिजे की आपण निवडणुकीच्या वेळी ह्यांच्या त्यांच्या दावणीला बांधलं न जाता बाबासाहेबांचे विचार करत कोणता तरुण किंवा कोणता युवा किंवा कोणता माणूस व्यक्ती आपल्या विभागात प्रयत्न करून त्याला आपण पूर्ण ताकदीने साथ सहकार्य केलं पाहिजे. आता आपण म्हणतो बर्तनाचं आपलं असं म्हणणं असं की नाही राजकारण आम्हाला पटत नाही, तर त्याने चालणार नाही. आपल्याला बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थाने या देशामध्ये न्याय द्यायचा असेल तर बाबासाहेबांसाठी आपण शासनगती जमात हे आपल्याला भावात सगळ्यांनी सुरुवात आपल्याला म्हणतो ना आपण, सुरुवात आपल्याला पहिला आपल्या घरापासून करावी लागेल. आपलं घर म्हणजे आपलं बदलापूर शहर, आपल्याला शहरापासून सुरुवात करावी लागेल, त्याच्यानंतर आपल्याला न्याय मिळेल. थोडक्यात मी आपलं एक उदाहरण सांगतो की मी या विषयामागे म्हणजे ताकदीशीर का लागू शासनाच्या जमातच्या मागे. आपण 2020-21 पासून एक निवेदन दिलं बदलापूर नगरपालिकेमध्ये की बाबासाहेबांनी, जसं तुम्ही आता म्हणाले बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्या मंडळाचे अध्यक्ष राहिले होते, त्या कार्यक्रमाचे प्रमुख माणूस सुद्धा बाबासाहेब होत्या. त्या काळामध्ये बाबासाहेब जेव्हा नदीच्या त्या बंदरातून जात होते त्यावेळी त्या बंदरात अनेक प्रसंग घडले होते. त्यावेळी तिकडच्या स्थानिक बांधवांनी बाबासाहेबांकडे एक विनंती केली की बाबासाहेब इथे अनेकांचे जीव गेले त्या बंधाऱ्यामुळे, तुम्ही आमचं काहीतरी सहकार्य करा. तर बाबासाहेबांनी अनेक महिने पाठपुरावा करून तिकडे स्वखर्चाने तो ब्रिज मारला होता, जो ब्रिज आज सोडून त्याची उंची वाढवली गेली होते. आम्ही 2021 पासून सातत्याने नगरपालिकेच्या मागे लागलो, पत्र व्यवहार करतोय की तुम्ही त्या ब्रिजला बाबासाहेबांचं नाव तुम्ही द्या, कारण की बाबासाहेबांचं बदलापूरचं नातं काय हे संपूर्ण बदलापूर मधल्या येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा ते माहिती असणं गरजेचं आहे. परंतु नगरपालिका, तुम्हाला तर माहिती आहे की नगरपालिका फक्त बोलायला सरकारी आहे, परंतु खासगी कामं जास्त होतं नगरपालिकेच्या. त्याच्यामुळे नगरपालिकेने आतापर्यंत आम्हाला त्याचा कोणत्याच प्रत्युत्तर दिलं नाहीये, परंतु आम्ही शासनासाठी आहोत. आता बघा आंदोलन करणार आपण, परत लोक आपल्या फोनमध्ये केसेस टाकणार, ते मला नकोय. त्याच्यामुळे मी हे ठरवलंय की आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या समाजातील लोकांना आपण सत्तेत पोहोचवायचं आणि हक्काने बाबासाहेबांचं नाव तिकडे द्यायचं. यांच्यासमोर भीक मागून नाव नाही द्यायचं आम्हाला हक्काने आमच्या बापाचं नाव त्या ब्रिजला द्यायचं, आम्ही ते देऊन आणणारच. या उद्देशापोटी आम्ही हा कार्यक्रम करतोय. आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांना मी विनंती करेल की कसं आहे, मी प्रामाणिकपणे आधीपासून काम करत आलोय, मला कसल्याच गोष्टींची अपेक्षा नाही. माझी अपेक्षा हीच आहे की ज्या प्रकारे आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, फक्त नाव न घेता आपण संघटनेतून एकदा एक प्रयत्न करावा आणि एकदा तो नक्कीच आपण बदल घडवा हीच अपेक्षा करतो. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण म्हणतो ना आपण एक त्या अभिवादन करू, ज्यावेळी त्यांच्या विचारांचं सत्ता, त्यांच्या विचारांचं खरंच हे आपण आपल्या घराघरात आपण पोहोचू. एवढंच बोलतो आणि जय भीम. प्रस्तावित लोक तुम्हाला निळ्या हिरव्या भगव्या रंगात वाटण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही संयम राहा आणि तुम्ही छाती बघून सांगा की आम्ही भारतीय आहोत. खरं तर एकदा जातीचा चष्मा काढून पहा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते संपूर्ण भारतीयांसाठी आहे, ते कुठल्या विशिष्ट गतीचं नाही. आणि यासाठीच आपण पाहिलं तर संविधान युवा मंच गेल्या अनेक वर्षांपासून तुला कार्यरत पाहायला मिळते. या संकल्पनेतून आंबेडकरी युवा महोत्सव जो आहे तो येत्या 11 मे रोजी जो आहे तो
बदलापूर पश्चिम येथील झेंडा चौकात भारत कॉलेजच्या समोर जो आहे तो साजरा होणार आहे. असंख्य तरुणांना या ठिकाणी आवाहन करण्यात आले की फक्त एका जातीपुरता हा कार्यक्रम नसून समस्त भारतीयांसाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात येऊन शोभा वाढवण्याचं आवाहन जे आहे ते वैभव सदाफुले जे मुख्य निमंत्रक आहे या कार्यक्रमाचे यांनी केलंय. वैभव दादा, तुम्ही या ठिकाणी आलात आणि वेळात वेळ काढून जी अमूल्य माहिती दिली त्याबद्दल आपलं धन्यवाद. तुर्तास तुम्हाला एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार.